5 जूनला अंतराळात पोहोचलेल्या सुनीता विल्यम्स या अंतराळातच अडकल्यात। सुनीता विल्यम्स यांचं अंतराळ यान नेमकं का अडकलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या अंतराळवीर एका मोहिमेदरम्यान अंतराळात अडकले आहेत। 5 जून रोजी त्यांनी अंतराळात झेप घेतली होती आणि 22 जूनला त्या परतणार होत्या। मात्र स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट या अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे त्यांचा परतीचा मार्ग खडतर बनलाय। इंधनमध्ये आता हेलियम जो असतो तो गॅस लिकेजमुळे त्यांच्या थ्रस्टर्सना प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत आणि त्यातल्या त्यात 26 म्हणजे काल आज उद्या मध्ये खरं तर त्यांचं पोचायला पाहिजे किंवा अनडॉक करून मग पृथ्वीवर यायला पाहिजे। खरं तर मागच्या आठवड्यापासून प्रयत्न चालू आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की काही चॅलेंजेस आहेत, बिघाड आहे, त्यामुळे पोस्टपोन झालेलं आहे आणि त्यांना इंधन आता शॉर्टेज आहे। नक्कीच काही दिवसांमध्ये ही ऍक्शन घेतली नाही तर ते पृथ्वीवर व्यवस्थित येऊ शकणार नाहीत। नासामध्ये कार्यरत असणाऱ्या सुनीता विल्यम्स यांनी तिसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली आहे। त्यांच्यासोबत सहकारी बुच विल्मोर बोईंगच्या स्टारलाइन अंतराळ यानात आहेत। अंतराळ यानातून हिलियम या इंधनाची गळती सुरू असल्यामुळे परतीचा प्रवास थांबलाय। मात्र दोघंही पृथ्वी तलावर कधी पोहोचणार याबाबत नासाने कोणतीही माहिती दिलेली नाही। स्टारलाइन या अंतराळ यानात सध्या 45 दिवस पुरेल एवढाच इंधन साठा शिल्लक आहे। मिशन सुरू होण्याआधीच नासाला हिलियम गळतीबाबत माहिती होती, तरीही या गळतीकडे दुर्लक्ष करून ही मोहीम कार्यान्वित करण्यात आली। मोहीम सुरू होण्याआधीच ही गळती रोखली गेली होती असा दावा नासाकडून केला जातोय। सुनीता विल्यम्स यांनी 1987 मध्ये US नेव्हल अकादमीतून पदवी घेतली। त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली। त्यांचे वडील दीपक पांड्या हे अहमदाबादमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते। सुनीता विल्यम्स यांनी 2006 आणि 2012 मध्ये अंतराळात प्रवास केला होता। या दोन्ही मोहिमांमध्ये एकूण 322 दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते। यंदा त्या तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत। अंतराळ यान स्पेस स्टेशनमध्ये सुरक्षित असल्याचं नासाने म्हटलंय। नासाची टीम इंधन गळती रोखण्यासाठी प्रयत्न करतेय, त्यामुळे जगभरातील लोकांचं लक्ष सुनीता विल्यम्स यांच्या परतीकडे लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।